नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज या 41व्या उदाहरण संग्रहातील पहिला प्रश्न आपण काल सोडवलेला आहे. आता आज आपण दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले बघा, तरी 4 उदाहरणं दिलेली आहेत. तर या 4 उदाहरणांमध्ये जे दशांश अपूर्णांक आहेत यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर आपण काय करूया, आता पहिलं उदाहरण सोडवूया. ही आडवी मांडणी दिलेली आहे आपल्याला, परंतु आपल्याला हे कसं मांडायचं आहे, उभ्या मांडणीमध्ये मांडून घ्यायचं आहे आणि मग त्याची बेरीज करायची आहे. तर काय बघा पहिलं उदाहरण, 23.4 अधिक 87.9 यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पण त्याच्या अगोदर आपण आपला नियम बघूया. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलेलं आहे. एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, दशांशच्या खाली दशांश आलेला आहे. 9 आणि 4 13. 13 म्हणजे काय, एकावर 3 13. तर एकावर 3 मधला जो 3 आहे तो 3 इथं आपल्याला खाली लिहायचा आहे. आणि जो 1 आहे हातचा आलेला तो इथं डाव्या बाजूचं जे घर आहे त्या घराच्या वरती लिहायचं आहे 1. आता दशांश चिन्ह जे आहे ते इथं खाली आहे तसं देऊन घ्यायचं आहे आपल्याला. 3 आणि 1 4 आणि हे 7. 7 आणि 4 किती झाले, 11. 11चा 1 इथं लिहिला. 11 मधला जो हातचा आहे तो आपण शेजारच्या घरामध्ये इथं वर लिहायचा आहे. आता बेरीज करूया. 8 आणि 2 10, 10 आणि हा 1 11. आपलं उत्तर काय आलं बघा, 111.3. दुसरं उदाहरण काय बघा, 35.74 आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे 816.6. तर आपल्या नियमाप्रमाणे आपण काय करूया, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडून घेऊया. आणि 6 हा दशांश आहे तो दशांशच्या खाली लिहूया आपण 6. आता इथं शतांशचं घर नाहीये, मग आपण काय करू, इथं 0 लिहूया. आता इथं बघा 35 आहे आणि इथं 816 आहे. म्हणजे इथं एकक आणि दशक आहे, इथं एकक दशक आणि शतक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एककच्या खाली एकक घ्यायचं आहे, दशकच्या खाली दशक घ्यायचं आहे. तर इथं बघा एकक काय आहे 6 आहे आणि दशक काय आहे 1 आहे. मग इथं आपण पहिल्यांदा एकक 6 लिहूया, मग दशक 1 लिहूया आणि हा 8 जो आहे शतक तो इथं शेजारी लिहूया. यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे आपण काय केलं बघा, तो आपण काय केलं, एककच्या खाली एकक लिहिलं, दशकच्या खाली दशक लिहिलं आणि 8 हा शतक आहे म्हणून तो डाव्या बाजूला लिहिलेला आहे. 4चे 4. 7 आणि 6 किती झाले बघा, 7 आणि 6 13. 13 मधले 3 जो आहे तो इथे लिहूया आपण 3. आणि हातचा जो आहे तो शेजारच्या घरामध्ये वर लिहायचा आहे 1. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता यांची बेरीज करूया एककांची. 5 आणि 1 6. 6 आणि हे 6 12. 12चे 2. हातचा आला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 1 5. आणि हा 8 आहे तसाच. 8 मध्ये मिळवायला काय आहे का आपल्याला, काही नाही आहे, म्हणून 8चे 8 तसेच लिहूया. उत्तर काय आलं आपलं 852.34. आता आपण सोडवूया तिसरं गणित. तिसरं गणित आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. काय बघा, 6.95 आणि 74.88. आता इथं बघा
इथं फक्त एकक आहे, इथं एकक आणि दशक दोन्ही आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एककच्या खाली एकक लिहावं लागणार आहे. आता आपण पहिल्यांदा दशांश चिन्ह देऊया आणि हे दशांश चिन्हाच्या पुढचा अंक आधी लिहून घेऊया. तो आहे 88. आता इथं बघा, हा 4 हा एकक आहे, इथं 6 हा एकक आहे. मग हा 4 एकक जो आहे तो 6च्या खाली यायला पाहिजे. मग इथं आपण काय करूया, 4 लिहून घेऊया आणि हा दशक इथं आपण असा शेजारी लिहूया. एकक जो आहे एककच्या खाली एकक आला, इथं दशक काही दिलेलंच नाही आपल्याला, मग इथं आपण 0 घेऊया. मग हा दशकच्या खाली दशक आला आणि हे दशांशच्या खाली दशांश, शतांशच्या खाली शतांश आला. आता बघा 8 आणि 5 किती झाले, 13. 13चे 3. हातचा आला 1, तो शेजारच्या घरामध्ये लिहायचा आहे वरती. आता 9 आणि 1 किती झाले, 10. 10 आणि 8 18. 18चे 8 इथे लिहायचे, हातचा आला 1, तो वर लिहायचा आहे. आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊया. आता यांची बेरीज करूया. 6 आणि 1 7. 7 आणि 4 11. 11चा परत 1 इथे लिहायचा, हातचा आहे तो इथं लिहायचा आहे. आता हा 7 आणि हा हातचा 1. 7 आणि 1 किती झाले, 8 झाले. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 81.83. तर हे झालं तिसरं उदाहरण. आता आपण सोडूया चौथं उदाहरण. 41.03 अधिक बेरीज करायची आपल्याला. आता इथं बघा, इथं फक्त काय आहे, एकक आहे. इथं मात्र काय, एकक आणि दशक आहे. मग हा एकक आहे, जो एकक जो आहे हा एककच्या खाली लिहून घ्यायचा 9. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 9 8. इथं दशक काही नाही, मग इथं आपण 0 लिहू शकतो. आता आपण काय करू, यांची बेरीज करूया. 8 आणि 3 किती झाले बघा, 11. 11चा 1 इथं लिहिला, हातचा आहे तो वर लिहिला. परत 9 आणि 1 किती झाले, 10. 10चा 0 इथं लिहिला, हातचा आला तो वर लिहिला. आता दशांश चिन्हाच्या खाली तर दशांश चिन्ह लिहूया आपण. आता बेरीज करूया. 1 आणि 1 2 आणि हे 9. 9 आणि 2 किती झाले, 11 झाले. 11चा 1 इथे लिहायचा आणि हातचा आला 1. आता 4 आणि 1 किती झाले, 5. 4 आणि 1 5. आपलं उत्तर काय आलं, 51.01. तर अशा प्रकारे आपण ही 4 उदाहरणं सोडवलेली आहेत. चला आता आपण उदाहरण संग्रह 41 मधील तिसरा प्रश्न सोडवूया. 51.4 सेंटीमीटर अधिक 68.5 सेंटीमीटर. पॉईंट म्हणजे दशांश चिन्ह. याची उभी मांडणी कशी करायची बघा. 51.4 सेंटीमीटर अधिक 68.5 सेंटीमीटर. आता इथं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलेलं आहे, एककच्या खाली एकक आलेलं आहे, दशकच्या खाली दशक आलेलं आहे, दशांशच्या खाली दशांश आलेला आहे. म्हणजे इथं बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडं 2 अंक आहेत, 5 आणि 1. दशांश खाली पण बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडं 2 अंक आहेत, 6 आणि 8. म्हणजे एकक खाली एकक, दशक खाली दशक आलेलं आहे. जर कमी असतील अंक एखाद्या ठिकाणी तर ते आपल्याला एककच्या खाली एकक आणि दशकच्या खाली दशक मांडायचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. 5 आणि 4 किती झाले बघा, 9. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊया आपण. 8 आणि 1 9 आणि 6 आणि 5 काय आले, 11. 119.9 सेंटीमीटर हे आपलं पहिल्या गणिताचं उत्तर आलेलं आहे. दुसरं गणित काय बघा.
94.7 मीटर. आता आपण इथे लिहूया 94.7 मीटर अधिक, आता इथं बघा 1738 आहे. म्हणजे इथं फक्त एकक आणि दशक आहे, पण इथं काय काय आहे बघा, एकक, दशक, शतक आणि हजार असे 4 स्थान आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, एकक खाली एकक आणि दशक खाली दशक लिहून घेऊया. तर काय बघा, इथं एकक आणि दशक आहे तर 38 आहे. मग ते एकक खाली एकक आणि दशक खाली दशक आपण लिहून घेऊया. म्हणजे एकक आणि हा दशक. आता राहिलं काय, हजार आणि शतक. तर इथं आपण शेजारी ते काय लिहूया, 17 शेजारी लिहूया. म्हणजे काय झालं बघा, 1738 दशांश चिन्ह 45 मीटर. आता इथं शतांश काही नाही, मग इथं आपण काय लिहूया, 0 लिहूया. 5 आणि 0 किती झाले 5. 7 आणि 4 किती झाले 11. 11चा 1 लिहिला आपण इथं आणि हातचा आला 1 वर लिहूया हातचा. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊया, बेरीज करूया. 4 आणि 1 5. 5 आणि 8 13. 13चे 3. परत हातचा आला 1. 9 आणि 1 10. 10 आणि 3 13. परत 13चे 3. हातचा आला 1. आता इथं काही नाही आहे, म्हणजे इथं आपण 0 पण लिहू शकतो किंवा काही न लिहिता तसंच ठेवू पण शकतो आपण. मग आता आपण काय करायचं, फक्त बेरीज कशाची करायची आहे, हा 1 आणि हा 7 किती झाले 8 आणि हा एकाचा 1. आपलं उत्तर काय आलं बघा, 1833 दशांश चिन्ह 15. हे आपलं उत्तर दुसऱ्या गणिताचं आलेलं आहे. आता आपण सोडूया तिसरं गणित. तिसरं गणित काय बघा, 5158 दशांश चिन्ह 75. आता खाली बघा 841 दशांश चिन्ह 25 आहे. इथं 4 अंक आहेत, इथं 3 अंक आहेत. म्हणजे इथं एकक दशक शतक आहे, इथं पण एकक दशक शतक आहे. इथं हजारचं स्थान नाही आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला फक्त हजारचं स्थान सोडून या संख्या लिहाव्या लागतील. मग हे कसं लिहायचं बघा, 841. इथं हजारचं स्थान नाही म्हणून आपण इथं मोकळं सोडलेलं आहे. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि हे 25. आता हे काय आहेत सगळे, हे आहेत रुपये. मग इथे लिहायचं रुपये. यांची काय करायची आपल्याला, बेरीज, म्हणून बेरीज चिन्ह द्यायचं. खाली एक रेष मारायची, वरती हातचा घ्यायचा आपल्याला, म्हणून वर एक रेष मारायची आपल्याला. 5 आणि 5 10. 10चे 0. हातचा आला 1. 7 आणि 1 8. 8 आणि 2 10. 10चे पुन्हा काय आला 0. हातचा आला 1. दशांश चिन्ह आहे तसं देऊन घेऊया आपण. 8 आणि 1 9. 9 आणि 1 10. 10चा 0. हातचा आला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 4 10. 10चा परत 0. हातचा आला 1. 1 आणि 1 2. 8 आणि 2 10. 10चे 0. हातचा आला 1. 5 आणि 1 6. आपलं उत्तर काय आलं 6000 दशांश चिन्ह 0. म्हणजे नुसतं 6000 रुपये. तर अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह 41 मधील प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हा सोडवलेला आहे. आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी ही 2 गणितं देत आहे. हे पहिलं आणि हे दुसरं.
तर ही गणितं तुम्ही शांतपणे व्यवस्थित घरी सोडवायची आहेत. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.